दुःख मागणारा प्राणी जन्माला आलेला नाही. मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावी ना जीवे. म्हणजे मला दुःख प्राप्त होऊन नाथ महाराज म्हणतात कोणीही जीव प्रयत्न करत नाही. न वांछिता दुःख पावे हा पुढचा भाग आहे. न मागताना दुःख पदरात पडतं याचा अर्थ एवढाच आहे, प्रारब्ध सोडत नाही. पण मागत नाही कोणी दुःख. मग सुखाची इच्छा आहे, मग माणसं सुखच तेवढं मागतात का सुखासाठी काही प्रयत्न करतात? साधनं करतात ती दुःखाची आणि मागतात सुख. सुखाची साधनं करत नाहीत महाराज. म्हणून ते सुख आहे कुठं हे सांगणं मृत्यूलोकातलं संतांचं कार्य आहे. म्हणून ज्ञानोबारायांच्या 5 ग्रंथापैकी 2 ग्रंथ हे 3 भागामध्ये आहेत. एक असा ग्रंथ आहे अमृतानुभव, 10 प्रकरण आहेत. रंगनाथ महाराज परभणीकर गुरूंचे शिष्य मुरलीधर धोत त्याने एक लिहिलं आहे, म्हणजे सार्थ केलं आहे अमृतानुभव. त्यात त्यांनी असं वर्णन केलं आहे, ज्याला संसार नीट करायचा असेल त्यानं पहिलं प्रकरण वाचावं, शिवशक्ती समावेशन. ज्याला गुरूंची सेवा करायची त्यानं दुसरं प्रकरण वाचावं, अशी त्यात प्रकरण आहे. ज्याला वाचाशुद्धी करायची त्यानं तिसरं प्रकरण वाचावं, वाचारून परिहार म्हणून आहे. 4 वाण्या सांगितल्या, परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी. 4 अवस्था सांगितल्या, जागृती, स्वप्न, सुषुप्ती, तुर्या, असं त्यात वर्णन. 4 देह सांगितले. हे ते तिसरं प्रकरण आहे. म्हणून चिंतनात जर आपण बघितलं तर हरिपाठ आणि ज्ञानेश्वरी ही 3 भागामध्ये आहे. श्रुतीच ही कोडीसवाणी, कांडत्रय निरूपणी. श्रुती म्हणजे वेद, अहितापासून काढिती हित देव निवाढविती, नाही गा श्रुती परवती माहुली जगा. जीवाचं अनहित काढून त्याला हित देऊन त्याचं कल्याण करणं हे श्रुतीचं कार्य आहे. आणि श्रुतीला बोलवणं हे संतांचं कार्य आहे. श्रुती म्हणजे वेद आहे तो, आणि तो वेद ज्ञानेश्वरीमध्ये 3 भागामध्ये आहे आणि हरिपाठामध्येही 3 भागामध्ये आहे. कर्म, उपासना, ज्ञान. अजून काही काही माणसं भेटतात, महाराज ते पहिल्या अभंगात सांगितलं असोनी संसारी जीव वेगो करे, आणि शेवटला सांगितलं लटिका व्यवहार. तिथं संसारात राम म्हणून सांगितलं आणि तिथं संसार लटका म्हणून सांगितलं. लटका संसार सांगितलं तो ज्ञानाला, आणि जो कर्मी आहे ना त्याला राहा बाबा संसारात. म्हणजे पहिला भाग आहे ते कर्मकांडाचा आहे, तिसरा भाग आहे तो ज्ञानकांड आहे, मधला भाग आहे तो उपासना कांड आहे. अशी ज्ञानेश्वरी सुद्धा आहे.